तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची तालुका व जिल्हा स्तरावर प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्याच अनुषंगाने जळगाव जामोद पंचायत समितीतील उमेद कक्षाच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2026 रोजी तालुकास्तरीय जिजाऊ सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। हा उपक्रम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून साकारत असून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे। ग्रामीण भागातील महिलांच्या उपजीविकेत वाढ करून त्यांचे जीवनमान उंचावणे व त्यांना लखपती बनवण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे। या विक्री प्रदर्शनामध्ये स्वयंसहायता समूहातील महिलांनी तयार केलेली विविध घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ, हस्तकला साहित्य, शेतीपूरक व इतर उपयुक्त उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत। या तालुकास्तरीय जिजाऊ सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून यासाठी उमेद टीमकडून सखोल नियोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यास मोलाची मदत होणार आहे। नागरिकांनी या प्रदर्शनास भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा व ग्रामीण महिलांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन गटविकास अधिकारी संदीप कुमार मोरे यांनी केले आहे। उमेद अंतर्गत उत्कृष्ट उत्पादन करणारे 15 स्वयंसहायता समूह या प्रदर्शनात सहभागी होत असून त्यामध्ये वनौषधी उत्पादने, मध, शतावरी, सफेद मुसळी, पानपिंपरी तसेच विविध प्रकारचे पापड, लोणची, इडली, मठ्ठा, भरीत, भाकरी, केळी चिप्स, बटाटा चिप्स व हस्तकलेच्या वस्तूंचा समावेश आहे। तालुक्यातील सर्व नागरिकांनी या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा तसेच महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांना प्रोत्साहन देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आयोजित केलेल्या या प्रदर्शनीला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे। MCN न्यूज मराठी करिता वैभव वडोदे, जळगाव।